की कॅमेरा पण टर्न करा. आता त्यांना साथ शिवाबाईंची सुद्धा असेल, तांबे सरांची सुद्धा साथ. धमाका होऊन जाऊ द्या. आता शेवटच्या मॅचेस राहिलेल्या आहेत. आता धुरळा झाला तरी हरकत नाही. नक्कीच आता पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. महत्वपूर्ण 12 चेंडूंचा खेळ, 6 चेंडूंचा खेळ साहिलच्या वाट्याला. पहिल्या चेंडूवरती विकेट कमावल्यानंतर पुन्हा तयार होत असताना आजच्या रात्रीमध्ये विचार केला SBCC उमरोली टीमचा तर खरंच खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. सेकंड बॉल, दुसऱ्या बॉल वरती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिसिट झालाय. तोपर्यंत 2 पूर्ण पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न, इथून वेगाने धावतात, डेंजर झोन कडे येतो. बरं माघार यावं लागेल. हादरा क्रमांक दुसरा. क्लिप व्हायरल होतील की माहिती नाही, पण शंकरदाची क्लिप मात्र व्हायरल होईल. विनंती आहे जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच या नेक्स्ट बॉलला सुरुवात करा. 2 चेंडूवरती 2 विकेट पाहायला मिळाले. टोटल धाबा धावपलकावरती 2 या आकड्यावरती आहे. लेफ्ट आर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आला. साहिल लोंगले उमरोली एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. तिसरा बॉल चांगल्या टप्प्यावरती गुडले स्पॉट वरती उचलली घेणारा चेंडू ओळखता येत नाहीये. डॉट बॉल होईल सांगता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक 12 चेंडूचा खेळ फक्त आहे पहिल्या डावामध्ये. त्यामुळे विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रत्येक फलंदाज प्रयत्न नक्कीच करेल, परंतु विचार केला ना तर गोलंदाजी मार्क वरती या क्रिकेटचा कमी वयामध्ये भरपूर सारा अनुभव कमवणारा गोलंदाज यावेळेस देखील त्याच टप्प्यावरती अगदी निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतीये. 2 धाबा अवघ्या धावपलकावरती, 2 धाबा विकेट माघारी गेल्या. टोटल 2. ह्या वेळेस देखील आपण बघतो अगदी पुढ्यात पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू वाईड वॉकर फेकण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून झाला. निर्धाव चेंडूची सांगता सलगचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. आता या ओव्हर मध्ये लास्ट एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल. पहिल्या बॉल वरती विकेट, तदनंतर 2 धावा आणि तदनंतरचे 3 निर्धाव चेंडू. अजूनही 1 चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट देखील केला आहे. विकेट माघार येईल. धावा टोटल फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्यानं कमावल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये विजय संपादन करणाऱ्या टीमला या स्पर्धेमधील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार अनुभवता येणार आहे आणि पराभव स्वीकारावा लागेल त्या टीमला या स्पर्धेतील लास्ट क्रमांकाचं प्राइज इथून दिलं जाईल. लास्ट ओव्हर निर्णायक 6 चेंडू या पहिल्या डावातील गणेश गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहेत. इथून टप्पा आदळल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलत घेणारा चेंडू. बॅटरचा विचार केला तर पायांची कुठल्याही प्रकारची मुवमेंट पाहायला मिळाली नाही या चेंडूवरती. खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु
बॉल आपण जर का पाहिला तर खरंच बॅट पासून बॉल भरपूर दूर राहिला. डॉट बॉलची सांगता. दुसरा बॉल या वेळेस मात्र पंचांनी दंडित केलं. त्याच प्रकारे चेंडू हाताळण्याचा गणेशने प्रयत्न नक्कीच केला, परंतु अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त एका धाब्याने थोडीशी पुढे सरकत असताना धावफलक 3 या आकड्यावरती. दुसरा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट लेवलले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत भरपूर वेगाने थ्रो फेकला. 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाही. पाच धावा धावफलकावरती. तिसरा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड आड फेकी. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोन कडे यावेळेस. आणि हो पंचांनी बोट वरती केलंय. धावबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट माघारी येईल. ती धावते बी प्लस टीमची. आतमध्ये अगदी टिचून मारे सुरू आहेत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. विचार केला दुसरं षटक मार्गस्थ. गणेशचं व्हाईट बॉल नक्कीच एक हाताळला होता, परंतु तदनंतर कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. 3 धावा अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्या. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. चौथा बॉल यावेळेस समोरून टॉस झालाय. बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाही. अगदी फसवी गोलंदाजी पेश करतोय गणेश. नाईट टुर्नामेंट मधून आता मॉर्निंग दिवसाच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि थोडस इथे फलंदाजांना दिक्कत पैदा होतीये की काय असं वाटते. चेंडू उलगता येत नाहीये. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक चेतन देखील तितकाच चपळ आहे. पकडला फेकला. धावबादच्या स्वरूपात हद्र क्रमांक इथे 5वा लागत असताना फक्त जर का पाहायला गेलं तर 6 या आकड्यावरती आहे. मोठा फटका खेळायचा होता. हलकीशी कडा लागली. इथून जेलबादच्या स्वरूपात लास्ट बॉल वरती देखील येईल विकेट. पहिल्या डावामध्ये 2 षटकांती फक्त अरे 11 धामोते बी प्लस टीमच्या धावा आहेत त्या फक्त 6. विजयासाठी आता दुसऱ्या डावामध्ये अवघ्या 7 धावसंख्येची गरज. विनंती आहे जास्तीचा विलंब लावू नका. लगेच धामोते टीम आपण देखील क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि उमरोली टीमला देखील विनंती असेल लवकरात लवकर ग्राउंड खाली करा आणि आपण डगआउट मध्ये येऊन लगेच बसा आणि लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. जशी सकाळ झाली तशी आमच्या आत्माराम दादा गोडबिंदे यांनी मेहनत घेतली आणि आमच्यासाठी आता कडक चाय बनवून आणलाय. खरंच खूप खूप आभार. पहिल्या डावामध्ये बनल्यात फक्त 6. गरज विजयासाठी टोटल 7 धावसंख्येची आणि दुसऱ्या डावामध्ये ऐकणारा आवाज आमच्या लोबी सरांचा.
दे ना भरून हे भावा ते आतमध्ये घेऊन. चाय 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 चला चाय 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 चला चहा घ्या चहा अवघ्या 7 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी SBCC उमरोली संघाला. सलामीची जोडी साहिल लोंगले आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये. छोट लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामध्ये एक ठेवा ना एक नको हा. मिलन माईक चालू नाही बंद जिचा पहिला नंबर जिचा दुसरा नंबर ते स्टंप घेऊन जाऊ शकता बिंदास ते काय नाही स्टंपांसाठी आता फुकट डायरेक्ट द्या इकडे द्या. सातची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्क वरती हरेश आलाय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये रन मिळते एक भावेशच्या बॅट मधून. धाब्याचा श्रीगणेश अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. सहाची गरज आहे. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगान आलाय. एक रन तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीच्या प्रयत्नासाठी इथून मात्र पंचांनी रेफर केलाय डिसिजन. फलंदाज पोचलाय की नाही याची शहानिशा आता टेक्निकल रूम मधून केली जाईल. बॅट्समन सेफ. धावा मिळतात इथून 2 धावसंख्या येते 3 आकड्यावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस बॉल साहिल लोंगलेच्या बॅट मधून स्वीपचा फटका. लॉंग लेग मध्ये चाललाय विजयाचा चौकार. ऑफ द मॅच